जग भरलेल्या शिवभक्तीचा सुगंध दरवळला. भगव्या रंगात रंगलेला आजचा सोहळा. आजच्या शिव सोहळ्याचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, तज्ञ परीक्षक, मार्गदर्शक व शिवप्रेमी माझ्या सर्व मित्रांनो, ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते सर्वजण आतुरतेने वाट, ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते सर्वजण आतुरतेने वाट, सूर्याच्या सुवर्ण किरणाने मिटला अंधार, सूर्याच्या सुवर्ण किरणाने मिटला अंधार, उजाडली शिव दिनाची पहाट, सर्वांच्या हृदयी आज निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. माझे नाव प्रियदर्शनी प्रमोद वारे, इयत्ता 8वी व माझ्या भाषणाचा विषय आहे शिवरायांची युद्धनीती. इंद्रजमी जंब पर बाडव सुदंब पर, रावण सदंब पर रघुकुल राज है. जय शिवराय, जय शिवराय अशा शब्दात ज्यांचे शौर्य गायले जाते, ज्यांच्या नावाने आजही सह्याद्रीच्या कडाकडांमधून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष निनादतो, त्या युगपुरुष रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. आज शिवजयंती. ज्या महापुरुषाने शून्यातून विश्व निर्माण केले, ज्याने गुलामगिरीच्या काळोखात स्वराज्याचा सूर्य उगवला, त्या राजाला वंदन करण्यासाठी आज आपण इकडे जमलो आहोत. आज फक्त एका राजाची जयंती नाही आहे, तर एक अशा विचारांचा उत्सव आहे ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता टिकवली. आपल्या प्रिय भारत मातेच्या अंगावर चारही बाजूनी सुलतानी सत्ता थैथया नाचत असताना ज्यांनी या सगळ्याला टक्कर देत स्वराज्याचे सुवर्णरत्न खेचून आणणारा व भविष्यातील पेशावर ते तंजावर असे विशाल हिंदवी स्वराज्याचे बीजारोपण करणारा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले. शिवरायांच्या युद्धनीतीतला पहिला भाग म्हणजे गनिमी कावा. गनिमी काव्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली अफजल खानासोबतची भेट. समोर एवढा अवाढव्य शरीरयष्टीचा अफजल खान व त्याच्यासोबत विजापूरची प्रचंड फौज होती, पण महाराज डगमगले नाही. त्यांनी तलवारीच्या जोरावर नाही तर बुद्धीच्या जोरावर हा लढा दिला. वाघ, नख, बिछवा हा सोबत नेणे हा फक्त संरक्षणाचा भाग नव्हता, हा शत्रूच्या मनाचा वेध घेणारा गनिमी कावा होता. जेव्हा अफजल खानाने दगा दिला, तेव्हा महाराजांनी त्याचे कोथळे काढले व जगाला दाखवून दिले की अन्यायाचा अंत कसा करावा. या प्रसंगातून आपण हे शिकतो की आपले संकट कितीही मोठे असू, जर आपल्याकडे संयम व नियोजन असेल तर विजय आपलाच होतो. शिवरायांच्या युद्धनीतीतला दुसरा भाग म्हणजे किल्ल्यांचे महत्त्व. महाराजांनी किल्ल्यांना स्वराज्याचे आधारस्तंभ मानले. डोंगरी किल्ले, सह्याद्रीतील डोंगर भागातील किल्ले शत्रूंसाठी अभेद्य होते. सागरी किल्ले, ज्यांच्यापाशी आरमार त्यांचा समुद्र, हे ओळखून महाराजांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यासारखे जलदुर्ग बांधले. शिवरायांच्या युद्धनीतीतला तिसरा भाग म्हणजे त्यांचे उत्कृष्ट हेरखाते. महाराजांचे हेरखाते अत्यंत सक्षम होते व त्यांचे नेतृत्व बहिर्जी नाईक करत असत. शत्रूच्या छावणीत काय चालले आहे, त्यांचा कच्चा दुवा कोणता, त्यांची रसद कुठून निघणार आहे याची अचूक माहिती हेरखात्याद्वारे अगोदरच मिळवली जात होती. शिवरायांच्या युद्धनीतीतला चौथा भाग म्हणजे त्यांची कठोर शिस्त व भौगोलिक ज्ञान. भूगोलाचा वापर. महाराष्ट्रातील अनेक घनदाट जंगल, घाटी यांचा वापर महाराजांनी युद्धात शस्त्र म्हणून केला. त्यांची कठोर शिस्त. सैन्याने रयतेच्या भाज्याच्या देठालाही हात लावू नये अशी त्यांची सक्त ताकीद होती. यामुळे त्यांना स्थानिक लोकांचा प्रचंड पाठिंबा होता. शिवरायांच्या युद्धनीतीतला पाचवा भाग म्हणजे आरमाराची निर्मिती. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या सागरी सत्तांना रोखण्यासाठी व भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी पहिल्यांदा कल्याण येथे स्वतःचे आरमाराची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना कोकणाचा राजा हे वर्चस्व सिद्ध केले. महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असेही म्हटले जाते. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शत्रूंना धूळ चारण्याची अद्भुत कला त्यांना साध्य होती. शत्रूची ताकद कितीही अफाट असो, त्यांना बुद्धीने